नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. माजी खासदार आनंद परांजपे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश. बोंडिवली येथे नामदार योगेशदादा कदम यांच्या शुभ हस्ते बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना. कळंबणी येथे सीएनजी टँकरला झायलोची जोरदार धडक, महिला जखमी, चालकाला मारहाण. जून जुलै 2026 मध्ये होणार 10वी-12वी पुरवणी परीक्षा वेळापत्रक जाहीर. आणि राष्ट्रपती पुरस्कार विजेते डॉक्टर भावेश भाटिया यांची महाड येथील रोटरी अकॅडमीला भेट. आता पाहूया सविस्तर वृत्त. शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत माजी खासदार आनंद परांजपे 14 वर्षांनंतर स्वगृही परतले. बाळासाहेब भवन येथे शिवसेना संसदीय गटनेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, मंत्री दादाजी भुसे, मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत परांजपे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी माजी खासदार राहुल शेवाळे, शिवसेना सचिव सिद्धेशदादा कदम, रवींद्र फाटक आणि इतर प्रमुख नेते उपस्थित होते. आनंद परांजपे शिवसेनेत असताना परांजपे आणि शिंदे कुटुंबियांचे जिव्हाळ्याचे नाते होते. मधल्या काळात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केलं. त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या मिळाल्या आणि त्या त्यांनी कुठल्याही अपेक्षा न ठेवता पार पाडल्या, असे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं. आनंद परांजपे यांच्या संघटन कौशल्याचा पक्षाला फायदा होईल असा विश्वास डॉक्टर शिंदे यांनी व्यक्त केला. शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून दररोज वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करतायत. राज्यात पक्षाची ताकद वाढतीये. राज्यात SIR चे काम सुरू असून शिवसेनेने 1 लाखाहून अधिक BLO नियुक्त केल्याचे खासदार डॉक्टर शिंदे म्हणाले. यावेळी परांजपे म्हणाले की घरातूनच शिवसेनेचा वारसा मिळाला. शिवसेनेकडून 2दा खासदार बनलो, त्यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचं मोठं योगदान होतं. मी जरी दुसऱ्या पक्षात होतो तरी माझ्यात शिवसेनेचाच DNA आहे, असे परांजपे म्हणाले. मुख्यमंत्री असताना कॉमन मॅन म्हणून काम करणाऱ्या एकनाथजी शिंदे यांनी जनहिताचे अनेक मोठे निर्णय घेतले. त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रभावित होऊन स्वगृही परतण्याचा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले. पदाची कोणतीही अपेक्षा न ठेवता एकनाथजी शिंदे आणि डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या नेतृत्वावर संघटनेसाठी काम करण्याची इच्छा यावेळी परांजपे यांनी बोलून दाखवली. दापोली तालुक्यातील बोंडिवली येथे बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आली. सदर कार्यक्रमाचं आयोजन बोंडिवली बौद्ध विकास संघ मुंबई अंतर्गत बोंडिवली बौद्ध जनसेवा संघ ग्रामीण शाखा क्रमांक 57 तसेच आनंद स्मृती महिला मंडळ ग्रामीण बोंडिवली, बौद्ध विकास महिला मंडळ मुंबई यांच्या वतीने करण्यात आलं होतं. यावेळी मार्गदर्शन करताना नामदार योगेशदादा कदम म्हणाले, भगवान बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचं भाग्य मला लाभलं हे माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. त्याबद्दल उपस्थित मंडळाचे आभार मानत गावातील एकोप्याचं कौतुक केलं. भगवान बुद्ध यांच्या विचारातून समाजात शांतता, समता आणि बंधुभाव वाढावा अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या पद्धतीने आपल्या भूमीमध्ये समाजातील दुर्बल घटकांना न्याय आणि आधार देण्याचं कार्य केलं, त्या पद्धतीने मीही प्रत्येक समाजाला, प्रत्येक घटकांना न्याय देण्याचे प्रयत्न करत आहे, अशी ग्वाही यावेळी दिली. यावेळी समाजातील यशवंत गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान नामदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती माजी समाज कल्याण सभापती भगवान घाडगे, जिल्हा परिषद सदस्य किशोरभाई देसाई, उपजिल्हा संघटिका रोहिणीताई दळवी, विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य सुनील दळवी, तालुका संघटक प्रकाश कालेकर, तालुका संघटिका सौ दीप्ती निखारगे, शिवसेनेचे मुंबई समन्वयक सुधीर कदम, बोंडिवली बौद्ध विकास संघ मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रुके, उपाध्यक्ष अमित रुके, रत्नदीप रुके, किशोर रुके, चिटणीस राजेंद्र मोहिते, बोंडिवली बौद्धजन सेवा संघ शाखा क्रमांक 57 चे अध्यक्ष विलास रुके, उपाध्यक्ष अशोक पवार, आनंद स्मृती महिला मंडळ बोंडिवलीच्या अध्यक्षा अर्चना रुके तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. मुंबई गोवा महामार्गावर कळंबणी येथे शुक्रवारी मध्यरात्री भीषण अपघात घडला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या CNG गॅस टँकरला महिंद्रा कारने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.
या घटनेत एका महिला प्रवाशासह काही जण जखमी झाले असून टँकर चालकाला मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई गोवा महामार्गावरील कामाक्षी पेट्रोल पंपाजवळ हा अपघात घडलाय. गणपतीपुळे येथून नाशिकच्या सिन्नरकडे जाणारा सीएनजी टँकर महामार्गावरून जात असताना पाठीमागून येणाऱ्या महिंद्रा कारने टँकरला जोरदार धडक दिली. धडकेनंतर कारचं मोठं नुकसान झालं. या अपघातात पूजा सुमित गांगुर्डे वय 23 राहणार सिन्नर नाशिक या महिला प्रवासी जखमी झाल्या असून शैलेश जयसिंग गुरव वय 36 राहणार अरवली हेही जखमी झाले. अपघातानंतर कारमधील काही प्रवाशांनी सीएनजी टँकर चालकाला मारहाण केल्याची माहिती मिळत असून त्यामध्ये चालकही जखमी झालाय. घटनेची माहिती मिळताच भरडेनाका ब्रिज खाली सेवेसाठी उभी असलेली जगद्गुरू रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी संस्थान नाणीसधाम यांची 24 तास विनामूल्य अपघात मदत रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिका चालक सूरज हंबीर यांनी जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे उपचारासाठी दाखल केलं. या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेचा पुढील तपास सुरू आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जून-जुलै 2026 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12वी आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10वी पुरवणी परीक्षा तसेच प्रात्यक्षिक परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण विभागीय मंडळामार्फत या परीक्षा घेण्यात येणार आहेत. जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार 12वीची लेखी परीक्षा 26 जून ते 8 जुलै 2026 या कालावधीत होणार असून 10वीची लेखी परीक्षा दिनांक 26 जून ते 30 जून 2026 दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. तसेच प्रात्यक्षिक श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा देखील याच कालावधीत पार पडणार आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारं वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरूनच परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी आणि परीक्षेस प्रविष्ट व्हावं. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच सोशल मीडिया किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये. यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान झाल्यास मंडळ जबाबदार राहणार नाही, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. राष्ट्रपती पुरस्कार विजेते डॉक्टर भावेश भाटिया यांनी काल महाड येथील रोटरी अकॅडमीला भेट दिली. डॉक्टर भावेश भाटिया हे दृष्टीहीन उद्योजक आणि प्रेरणादायी वक्ते असून ते महाबळेश्वर येथील आहेत. ते सनराइज कॅन्डल्स या मेणबत्ती निर्मिती करणाऱ्या कंपनीचे संस्थापक आहेत. ही कंपनी प्रामुख्याने दृष्टीहीन व्यक्तींमार्फत चालवली जाते. दृष्टी गमावूनही डॉक्टर भावेश भाटिया यांनी आपल्या जिद्दीच्या बळावर आव्हानांचं संधीमध्ये रूपांतर केलं आणि सामाजिक उद्योजकतेचं एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण केलं. सनराइज कॅन्डल्सच्या माध्यमातून त्यांनी भारतातील अनेक दृष्टीहीन व्यक्तींना रोजगार आणि स्वावलंबनाची संधी उपलब्ध करून दिली. उद्योजकतेबरोबरच त्यांनी पॅरालिम्पिक प्रकारातही विविध क्रीडा स्पर्धांमध्येही सहभाग घेतला असून NAB आणि IBSA आयोजित स्पर्धांमध्ये 117 पदके जिंकली आहेत. त्यांचा जीवन प्रवास हा जिद्द, नेतृत्व आणि सामाजिक सक्षमीकरणाचं प्रेरणादायी उदाहरण मानला जातो. त्यांनी कोकण विभागातील रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांना अशी चांगली संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांच्या कार्याची प्रशंसा केली आहे. त्यांनी असे प्रयत्न केल्याबद्दल अध्यक्ष आणि सर्व कर्मचाऱ्यांचे विशेष आभार मानले. भविष्यात खेड येथील शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची त्यांची इच्छा आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांनी खेडच्या रस्त्यांसाठी लाखो रुपयांचा निधी मंजूर करून आणलाय. त्या अनुषंगाने शहरातील रस्त्यांचं काम जोरात सुरू आहे. परंतु शहरातील शिवाजीनगर, मराठा भवन तसेच विद्यार्थी सोसायटी येथील रस्त्याचं काम उत्कृष्ट दर्जाचं झालं असल्याचं मत सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे यांनी मांडले आहे. त्याचप्रमाणे नगर परिषदेने योग्य पद्धतीने रस्त्याचं काम करावं या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार असल्याचंही मंगेश मोरे यांनी सांगितलं. पाहूया काय म्हणतायत मंगेश मोरे. नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे. आज आपण शिवाजीनगर मध्ये आहोत. शिवाजीनगर म्हणजे नगरपालिकेचाच हा एक भाग झाला. शिवाजीनगर नॅमदिकच्या पाठीमागे तिथे माळवंदेचं घर आहे. हा बघा, हा रोड आज तिथे केलेला आहे. हा रोड आता सकाळी केलेला आहे. इथे
हे बघा याच्यावरती फक्त काय इथले जनता आणि नागरिक काय म्हणतात आहेत की इथे फक्त थोडीशी डांबर थोडीशी टाकलेली आहे, थोडी 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 डांबर टाकलेली आहे, त्याच्यावरती ग्रीड टाकलेला आहे. म्हणजे हा कितपत रोड टिकणार आहे हे नगरपालिकेच्या लक्षात आलं पाहिजे. आणि हा नगरपालिकेने जे टेंडर काढलेलं आहे 4 कोटीचं, या 4 कोटीमध्ये हा असा रस्ता नाही आहे. 4 कोटीत नगर कसं आहे की त्याच्यात एस्टिमेट आहे की हॉट मिक्स आणि हायड्रोलिक रोलर हा त्यांनी फिरवायलाच पाहिजे होता. इतर रोलर तर सकाळपासून दिसलाच नाही, अशीच त्याच्यावरती खडी टाकून गेले. हा कितपत रोड टिकणार आहे. माननीय राज्याचे राज्यमंत्री योगेशदा कदम निधी आणतात, तिकडनं मंजूर करून आणतात, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पण त्याचा योग्य तो वापर या नगरपालिका इथं करत नाही. आणि आजची विशेष म्हणजे काय, इथे सगळे नागरिक बोलतात की आज एवढा 2-3 तास इथे काम चालू आहे, इथला एकही नगरसेवक इथं उभा नाही, काम करून घेत नाही. जर नगरसेवक इथं उभे असते तर हा रोड जरा तरी त्यांनी कॉन्ट्रॅक्टरला सांगितले होते. आम्ही कॉन्ट्रॅक्टरला हे करत नाही की त्यांनी नगरपालिकेतच आम्हाला समजलंय की ज्या नगरपालिकेत तर सगळ्या नगरसेवकांनी ठराव मंजूर जो पहिले एस्टिमेट होतं हॉट मिक्स आणि हायड्रोलिक रोलर तो कॅन्सल करून त्यांना सांगितलं की तुम्ही असाच रोड करा म्हणून डांबर टाकून त्याच्यावरती खडी टाका. हा कितपत रोड टिकणार आहे. आज आपण पहिला भवन म्हणजे शिवाजी त्या रोड मध्ये आहे. आजच आपण विंडो बनवली होती आपण तिथे ते गरजेचं काम चालू आहे नगरपालिकेत आता. तर आज आपण आपले नगरपालिकेने कार्पेट सांगत आहे. पण याचा स्टेप काय आहे, हा रोड आहे, हा पूर्ण रोड आहे. याचा एस्टिमेट काय आहे की हा रोड हॉस्पिटल टाकायला पाहिजे होता आणि याच्यावरती हायड्रोलिक रोलर फिरवायला पाहिजे होता. तुझा इथे पत्ताच दिसत नाही आहे. आणि आणि तिथे दाखवा, हे बघा तिथे दाखवा, ही अशी डांबर टाकून त्याच्यावरती खडी टाकतात आहेत. म्हणजे हा सगळा जनतेचा पैसा हा फुकट जात आहे. जो नियम आहे तो हॉट मिक्स आणि वरती हायड्रोलिक सोडून फिरवला रोलरचा पैसे पत्ता दिसत नाही. तर आमची एवढी विनंती आहे की असं कॉन्ट्रॅक्टरचं असं मत आहे ठेकेदाराचं की हा रोड जो होता तुम्ही बोलताय ते बरोबर आहे. आम्ही चौकशी केली की हा रोड जो बोलताय तुम्ही बरोबर आहे, हॉट मिक्स आणि हायड्रोलिक रोलर फिरवायला पाहिजे होता. पण नगरपालिकेत एक मताने ठराव मंजूर केला आता थोडे दिवसापूर्वी आणि त्यांना कॉन्ट्रॅक्टरना सांगितलंय की काय तुम्ही डांबर फक्त टाका आणि त्याच्यावरती ग्रीड टाका. हे कितपत योग्य आहे. 4 कोटीचा रस्ता आहे. माननीय राज्यमंत्री योगीदादा कदम हे निधी तिकडनं घेऊन येतात, पण योग्य तो इकडचे जे स्थानिक सदस्य किंवा कोण त्याच्या प्रशासन जबाबदार असेल हा योग्य तो वापर इथला करत नाही. आमची एकच विनंती आहे नगरपालिकेला, जे टेंडर प्रमाणे जे काम होणार पाहिजे, हॉटमिक्स आणून टाकायला पाहिजे, याच्यावरती हायड्रोलिक रोलर फिरवायला पाहिजे, तरच हा रोड टिकणार आहे. नाहीतर हा सगळा जनतेचा पैसा फुकट हातात जाणार आहे. आमची नम्र विनंती आहे परत त्या टेंडर प्रमाणे रोड आहे तसाच रोड करावा. रोडला जवळ जातो, गॅस एजन्सी खालची आहे, तिकडे हा रोड चाललेला आहे. त्या रोडवरती आपण आलेलो आहे. काही दिवसापूर्वी त्या रोड झालेला आहे. हा रोडवरती काय एवढा पाहिजे तसा टेंडर प्रमाणे किंवा त्यांच्या प्रोसिजर प्रमाणे रोड झाला नव्हता. आम्ही नगरपालिकेचे लक्ष वेधण्यासाठी परदेशी एक व्हिडिओ बनवली, ती व्हिडिओ पण चांगली व्हायरल झाली. आणि आता हे बघा, हे परवाची व्हिडिओ झाली पण आता टाकण्यासाठी नगरपालिका सज्ज झालेली आहे. म्हणजे बोलायचा अर्थ म्हणजे काय, यांना बोलल्याशिवाय नगरपालिका ही लक्ष देत नाही. जनतेने किती किती रस्त्यांवरती लक्ष द्यायचा. आता बघा हे परदेशी आम्ही सगळा पोल त्याचा उघडी झाला, तेव्हा आता परत ही टाकलेली खडी परत काढतायत आणि परत त्याच्यावरती आता माझे मोठे कार्पेट काहीतरी टाकायचा हे कसं आपण मागणी केली कार्पेट टाकायची. आता या आम्हाला एवढंच नगरपालिकेला आम्हाला सांगायचं आहे की किती लोकांची तुम्ही छळ करा, किती कोण कुठल्या लक्षावरती. आता आम्हाला एवढंच बोलायचं आहे की रोडचा रस्ते आहे. आता हे काम होते बोलल्यावर नगरसेवक पाहिजे की नाही. योग्य आता आमचे निधी आणतात वरना, पण त्याचा योग्य तो निधीचा उपयोग होत नाही. म्हणजे याचा अर्थ काय समजायचा, पूर्ण तांदूळ वगैरे योगेशदादा राज्याचे राज्यमंत्री योगेशदादा कदम हे निधी आणतात. 4 कोटीचा निधी आहे. 4 कोटीचा निधी टेंडरप्रमाणे बघायला गेला तर 2 कोटीच रुपये खर्च होतो. हा बाकीचा पैसा जातो कुठं. तेव्हा आमची एवढीच विनंती आहे, जे काही काम करता येईल ते सगळं व्यवस्थित करा, जनतेची फसवणूक करू नका, हेच आमचे होतं. नुकत्याच 10वी-12वी व जेईई मेन्स या परीक्षेचा निकाल लागला असून यात शिक्षक समिती परिवारातील शिक्षक पाल्य असलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केलंय. या विद्यार्थ्यांचा नुकताच शिक्षक समितीतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी तनिष्का संजय सुर्वे, आर्या संजय सुर्वे, वेदांग मंगेश भावे, हिमांशू दिनेश पवार, अनुष्का रामकिशन वारे, श्रावणी श्रीकृष्ण खांडेकर, पवन पांडुरंग देवकाते, रोहित राजाराम शिंदे, वेदिका महेश शेडगे, राधिका अमित रांगडे, पार्थ विजय चव्हाण या यशस्वी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी शिक्षक समिती परिवारातील अध्यक्ष संतोष चव्हाण यांच्यासह बहुसंख्य सभासद उपस्थित होते. पुण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस उपायुक्त डॉक्टर संदीप भाजी भाकरे यांची त्यांच्या दालनात मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी निवडक सहकाऱ्यांसह सदिच्छा भेट घेतली. या भेटी दरम्यान सामाजिक आणि प्रशासकीय विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी डॉक्टर संदीप भाजी भाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या खात्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव करत त्यांच्या कर्तव्यदक्ष कार्यशैलीचं कौतुक केलं. जनतेप्रती असलेली बांधिलकी आणि प्रभावी प्रशासनामुळे त्यांचा विविध स्तरातून गौरव होत असल्याचं यावेळी मान्यवरांनी नमूद केलं. या प्रसंगी मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे राष्ट्रीय सल्लागार अशोकराव मोरे, राज्याध्यक्ष गुरुनाथ यशवंतराव, राष्ट्रीय महिला अध्यक्षा सौ संध्याताई लाणे, सचिन भूमकर, प्रशांत जाधव तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी डॉक्टर संदीप भाजी भाकरे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक आणि प्रशासकीय कार्याचं अभिनंदन केलं. रोटरी स्कूलची विद्यार्थिनी जिया अमित मेहता ही JEB या परीक्षेत देशात दुसरी आली. त्याबद्दल समाजसेविका सौ श्रेयाताई योगेशदादा कदम यांनी तिचा सत्कार करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी नगराध्यक्षा सौ माधवीताई विटाला, नगरसेवक संजय मोदी, बांधकाम सभापती सुनील दरेकर, उपशहर प्रमुख अंकुश विचारे आणि जियाचे पालक उपस्थित होते. पोलीस अधीक्षक कार्यालय रत्नागिरी येथे बेल्जियम मालिनॉइस जातीच्या श्वानाचं नामकरण पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्यातर्फे करण्यात आलं. या श्वानास लिओ असं नाव देण्यात आलं असून त्याला रत्नागिरी पोलीस श्वान पथकात सामील करण्यात आलंय. क्षत्रिय ज्ञाती मराठा समाज संघटना गुहागर यांच्या वतीने तालुक्यातील गिंभवी येथे छत्रपती श्री संभाजी महाराज जयंती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला आमदार भास्करराव जाधव यांनी उपस्थित राहून छत्रपती श्री संभाजी महाराज यांना अभिवादन केलं, तसेच त्यांची पालखी देखील खांद्यावर घेतली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश शिर्के, सचिव अमिश कदम, कार्याध्यक्ष सुभाष जाधव यांच्यासह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.